विद्यार्थ्यांनो, आज आपण फोटो इलेक्ट्रिसिटीवरती लास्ट व्हिडिओ बनवणार आहोत। तर आता आपण फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय असते ते बघूयात। सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 1905 साली क्वांटम थिअरी रेडिएशन पासून ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे सक्सेसफुली मांडले। अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, सिंगल फोटॉनचा इमिशन व तसेच मेटलमधला इलेक्ट्रॉन ह्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे फोटो इलेक्ट्रॉनचा इमिशन होतो। जेव्हा फोटॉनचा एनर्जी hν हे मेटल सरफेसवरती इन्सिडेंट होतो, त्याचा एनर्जी दोन प्रकारास वापरास येतो। फोटॉनचा एनर्जी पार्ट हे इलेक्ट्रॉनला सरफेसच्या बाहेर टाकतो व हेच इलेक्ट्रॉन ऑलरेडी न्यूक्लियसला बॉन्ड केलेला असतो। मग हा एनर्जी W फोटो इलेक्ट्रॉनला स्पेंट व तसेच रिलीज करत असतो, त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन मेटल असं म्हणतो। So the work function of the metal is defined as minimum amount of the energy required to liberate an electron from the metal surface। म्हणजे मेटलच्या सरफेसपासून इलेक्ट्रॉन कमीत कमी किती ऊर्जा लागतो त्याला वर्क फंक्शन ऑफ द मेटल असं म्हणतात। जर का m हे इलेक्ट्रॉनचा मास असेल आणि v हे इलेक्ट्रॉनचा वेलॉसिटी असेल, तर एनर्जी ऑफ द इन्सिडेंट फोटॉनचं इक्वेशन काय येईल? वर्क प्लस हाफ mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी। फोटॉनचं इक्वेशन काय आहे? hν। सो दिस इज इक्वेशन नंबर 1। जर का इलेक्ट्रॉन हे इंटरनल कोलिजनमुळे एनर्जी गमवत नसेल म्हणून ते मेटलपासून बाहेर सुटतो, तर पूर्ण एनर्जी hν - W हे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी म्हणून आपण दाखवतो। वर्क फंक्शन आपण W किंवा φ ने पण डिनोट करतो। मग अशा प्रकारे hν - W बाहेर काढलेल्या फोटो इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी म्हणून दाखवतो। जर Vmax जास्तीत जास्त वेलॉसिटी असेल तर त्याद्वारे फोटो इलेक्ट्रॉन बाहेर काढला जाऊ शकतो। मग तेव्हा आपण hν = W + हाफ mv² मॅक्स असं इक्वेशन लिहू शकतो। ह्याला म्हणू इक्वेशन नंबर 2। मग हे इक्वेशन आइन्स्टाईनचे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन म्हणून ओळखले जातं। जेव्हा इन्सिडेंट रेडिएशनचा फ्रिक्वेन्सी न्यू हे मेटल सरफेसच्या फ्रिक्वेन्सीने म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी μ0 ने समान असेल, तर तेव्हा कायनेटिक एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉनचा 0 मिळतो। मग hν = W ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणू। Wचं व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवल्यानंतर hν - hν0 = हाफ mv² मॅक्स एवढं इक्वेशन आपल्याला मिळेल, त्याला आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन असं म्हणतात। मग आता आपण फोटो इलेक्ट्रिक सेल्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघूयात। फोटो इलेक्ट्रिक सेल असं डिव्हाइस आहे की तो पासून ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतो। आणि फोटो इलेक्ट्रिक सेल हे 3 टाईपमध्ये डिवाइड होतात। पहिला आहे फोटो इमिसिव्ह सेल, दुसरा आहे फोटो व्होल्टाईक सेल आणि तिसरा आहे फोटो कंडक्टिव्ह सेल। ह्याच्यामध्ये आपण सिंपल फोटो इमिसिव्ह सेल काय असतो ते बघणार आहोत। ह्याला हायली इव्हॅक्युएटेड बल्ब B असतो, तो मेनली ग्लास आणि क्वार्ट्ज ट्यूबने बनलेला असतो। तसेच त्याला एक सेमी सिलेंड्रिकल मेटल प्लेट आहे, तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे। मग तो कॅथोड सारखा ॲक्ट करतो। मग हा प्लेट लो वर्क फंक्शन लाईक सीसियम ऑक्साईड मटेरियलने कोट केलेला असतो, कारण लार्ज नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स घेण्यासाठी कोट केलेला असतो। मग एक बारीक प्लॅटिनम वायर हे बॅटरीच्या पॉझिटिव्हला अटॅच केलेला असतो आणि हा कॅथोड अटॅच केलेला असतो आणि तो ॲनोड सारखा ॲक्ट करतो। हे सगळे अरेंजमेंट तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता। समजा एक सुटेबल वेव्हलेंथ कॅथोडवरती जेव्हा पडतो, सुटेबल लाईट हे कॅथोडवरती जेव्हा पडतो, तर तेव्हा फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, कारण ते ॲनोड A मुळे अट्रॅक्टेड झालेले असतात। मग जो रिझल्टिंग करंट असतो तो आपण मायक्रोमीटरने मेजर करतो। देन आपल्याला काय बघायला मिळेल? करंट प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी फॉर अ गिवन फ्रिक्वेन्सी। मग आता आपण फोटो इलेक्ट्रिक सेलचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते बघू। इथे तुम्ही ह्याचे वेरियस ॲप्लिकेशन बघू शकता। सो व्हॉट इज फर्स्ट ॲप्लिकेशन? फोटो इलेक्ट्रिक सेल प्रोड्युसिंग साऊंड इन अ सिनेमॅटोग्राफी। दे आर यूज्ड फॉर कंट्रोलिंग द टेम्परेचर ऑफ फर्नेसेस। फोटो इलेक्ट्रिक सेल्स आर यूज्ड फॉर ऑटोमॅटिक स्विचिंग ऑन अँड ऑफ द स्ट्रीट लाईट्स। Photoelectric cells are used in study of temperature and spectra of stars. It is also used in electrical energy from the sunlight during space travel. These cells are used in instrument measuring light illumination.
Also, these cells are used in opening and closing of the doors automatically. Photoelectric cells are also used in burglar alarm and fire alarms. बर्गलर अलार्ममध्ये कंटिन्युअली अल्ट्राव्हायोलेट लाईट हे डोरच्या एका कोपऱ्याला फोटो सेलवरती कंटिन्यू पडत असतो. डोरच्या एका एंडला ते फिक्स्ड केलेला असतो. जर का एखादा पर्सन त्या डोरकडे येऊन एंटर करतो तर तेव्हा ते बीम ऑफ लाईटला इंटरप्शन येतो आणि त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंटमध्ये चेंजेस मिळतात आणि बेल किंवा अलार्म वाजायला लागतो. आणि फायर अलार्ममध्ये नंबर ऑफ फोटो सेल्स प्रत्येक ठिकाणी इन्स्टॉल केलेल्या असतात. मग जेव्हा तिथं चुकून आग लागला तर जे लाईट रेज असतात ते फोटो सेलवरती पडतात आणि त्यामुळे वॉर्निंगसाठी तिथे इलेक्ट्रिकल बेल किंवा सायरन वाजायला सुरुवात होतो. इथे तुम्ही बर्गलर अलार्मचा सर्किट डायग्राम अरेंजमेंट कसं केलं ते बघू शकता. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत लाईट डिपेंडेंट रेजिस्टर म्हणजेच LDR. LDR म्हणजेच फोटो रेजिस्टर. लाईट सेन्सिटिव्ह डिव्हायसेस असल्यामुळे त्याला फोटो कंडक्टर्स किंवा फोटो कंडक्टिव्ह सेल्स असंही त्याला म्हणतात और सिम्पली फोटो सेल्स असंही म्हणतात. ते सेमीकंडक्टर मटेरियलपासून बनलेलं असतात आणि त्याला हाय रेजिस्टन्स असतो. LDRचे खूप सारे सिम्बॉल्स आहेत. त्यापैकी जास्त करून वापर करणारा हा एक सिम्बॉल आहे. इथे जे ॲरोज आहेत ते लाईट फॉलिंगचं डायरेक्शन दाखवत आहेत. मग आता आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं ते बघूयात. तर लाईट डिपेंडंट रेजिस्टर हे फोटो कंडक्टिव्हिटी प्रिन्सिपलवरती वर्क होतो. आता ऑप्टिकल फेनॉमेनामध्ये घडतं काय. ऑप्टिकल फेनॉमेनामध्ये कंडक्टिव्हिटी रिड्यूस होतो जेव्हा लाईट त्या मटेरियलवरती पडतो. लाईट पडतो म्हणजे काय, फोटॉन्स त्या डिव्हाइसवरती पडल्याने व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स एक्साईट होतात कंडक्शन बँडकडे. इथे सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेलं आहे. मग ह्या इन्सिडेंट लाईटच्या फोटॉन्सना एनर्जी जास्त असतो ॲज कम्पेअर टू सेमीकंडक्टरच्या बँड गॅपपेक्षा. मग हे व्हॅलन्स बँडपासून ते कंडक्शन बँडपर्यंत इलेक्ट्रॉन्स पोहोचवित असतात. म्हणून तरी जेव्हा लाईटकडे इनाफ एनर्जी असतो ते डिव्हाइसवरती जेव्हा स्ट्राईक होतो तेव्हा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स एक्साईट करतात कंडक्शन बँडकडे. त्यामुळे रिझल्टला लार्ज नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स आपल्याला मिळतो. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त करंट फ्लो होतो आणि सर्किट क्लोज होतो. म्हणून तेव्हा त्याचा रेजिस्टन्स डिक्रीज झाला असं आपल्याला म्हणता येईल. हे मोस्ट कॉमन वर्किंग प्रिन्सिपल आहे LDRचा. मग आता आपण LDRच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती थोडं लक्ष देऊ. अगोदरच आपण डिस्कस केलो की LDR हे लाईट डिपेंडंट डिव्हाइस आहे ज्याचा रेजिस्टन्स कमी होतो जेव्हा लाईटच्या मटेरियलवरती ते पडतो. त्यामुळे ते डार्कनेसमध्ये जास्त वाढतो. जेव्हा लाईट डिपेंडंट रेजिस्टर डार्कमध्ये ठेवतो त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त होत असतो. ह्या रेजिस्टन्सला डार्क रेजिस्टन्स असं म्हणतात. हे 10⁻12 ओहम एवढा जास्त असतो आणि जर का डिव्हाइसवरती लाईट पडतो तर तेव्हा त्याचा रेजिस्टन्स लगेच कमी होतो. जेव्हा कॉन्स्टंट व्होल्टेज आपण अप्लाय करू तर लाईटचा इंटेन्सिटी वाढत जातो. मग करंट इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. मग हा फिगर आपल्याला रेजिस्टन्स वर्सेस इल्युमिनेशन कर्व दाखवत आहे. एका पर्टिक्युलर LDRचा हा डायग्राम आहे. जेव्हा लाईट इन्सिडेंट होतो तर फोटोसेल्स आणि LDRचे सेन्सिटिव्हिटी व वेवलेंथ हे लाईटने व्हॅरी करत असतात. काही फोटोसेल्स मे बी तेवढ्या रेंजच्या म्हणजे जास्त रेंजच्या वेवलेंथना मेजर करू शकत नसेल. शेवटी हे कुठला मटेरियल यूज केला त्याच्यावरती डिपेंड आहे. डिफरंट सेल्सना डिफरंट स्पेक्ट्रल कर्व रिस्पॉन्स मिळत असतो. जेव्हा फोटोसेलवरती लाईट इन्सिडेंट होईल तर रेजिस्टन्समध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. जर नंतर लाईट रिमूव्ह केल्यानंतर ते 1 किंवा जास्त सेकंड्स घेत असेल तर त्याचा इनिशियल व्हॅल्यूला येण्यासाठी जो वेळ घेतो, जो रेट घेतो त्याला त्या फेनॉमेनाला रेजिस्टन्स रिकव्हरी रेट असं म्हणतात. तसेच LDR हे कमी सेन्सिटिव्ह असतात ॲज कम्पेअर टू फोटोडायोडपेक्षा आणि फोटो ट्रान्झिस्टरपेक्षा. फोटोडायोड आणि LDR हे सेम नसून फोटोडायोड हे PN जंक्शन सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. ते लाईट टू इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो आणि तसेच फोटोसेल हे डिव्हाइस पॅसिव्ह डिव्हाइस आहे. इथे PN जंक्शन नसतो आणि
हे लाईट टू इलेक्ट्रिसिटीमध्ये पण कन्वर्ट करत नाही. आणि LDR हे फक्त इलेक्ट्रिसिटीच्या पाथला चेंज करत असतो. त्याच्यावरती किती लाईट पडतो ह्यावर तो डिपेंड असतो. आता आपण कन्स्ट्रक्शन ऑफ फोटोसेल अँड LDR काय आहे ते बघू. लाईट सेन्सिटिव्ह मटेरियलचा स्ट्रक्चर हे इन्सुलेटिंग सबस्टन्सवरती डिपॉझिट करतात. इन्सुलेटिंग सबस्ट्रेटवरती डिपॉझिट करतात लाईक सिरॅमिक. मटेरियल हे झिगझॅग मॅनरमध्ये डिपॉझिट केला जातो कारण ते रेझिस्टन्स आणि पॉवर रेटिंगच्या आवश्यकतेनुसार बनवला जातो. हे झिगझॅग एरिया मेटल डिपॉझिट एरियाला 2 भागात सेपरेट करतो. मग फक्त बाहेरचे 2 साईड इथे इम्पॉर्टंट आहेत. मग ह्या 2 कॉन्टॅक्टचे रेझिस्टन्सेस कमीत कमी असा काळजी घेतला जातो कारण इफेक्ट ऑफ लाईटवरती रेझिस्टन्सेस चेंज होतो. मग मटेरियल शक्यतो कॅडमियम सल्फाईड, कॅडमियम सोलेनाईड, इंडियम अँटीबोनाईड आणि कॅडमियम सल्फेनाईड वापर करतात. इथे LED आणि कॅडमिनियम वापर करत नाहीत कारण हे एन्व्हायरमेंटली हजार्ड असतात. आता आपण LDRचे ॲप्लिकेशन्स बघूयात. LDR हे लो कॉस्ट आणि सिम्पल स्ट्रक्चर असतो. लाईट सेन्सर्स म्हणून याचा वापर करतात. तसेच त्याचा गरज लाईट जेव्हा प्रेझेन्स किंवा अब्सेन्स असतो तर त्याचा उपयोग होतो. लाईक इन अ कॅमेरा लाईट मीटर. तसेच याचा वापर स्ट्रीट लॅम्प्समध्ये, अलार्म क्लॉकमध्ये, बर्गलर अलार्म सर्किट्समध्ये, लाईट इंटेन्सिटी मीटर्समध्ये, काउंटिंग पॅकेजेस मूव्हिंग ऑन ए कन्वेयर बेल्ट एक्सेट्रा होतो. मग आता आपण प्रॉब्लेम्स बघूयात ह्या चॅप्टरच्या रिलेटेड. पहिला क्वेश्चन आहे द एनर्जी ऑफ ए फोटॉन इज 5.28 × 10⁻⁻19 जूल. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. आपल्याला एनर्जी दिलेला आहे 5.28. तसेच आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले फ्रिक्वेन्सी आणि त्याचं वेवलेंथ. ठीक आहे. मग अगोदर गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात आपण. गिवन तुम्ही हे व्हॅल्यूज लक्षात ठेवा. C म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ ए लाईट 3 × 10⁸ मीटर/सेकंड एवढा असतो. आणि प्लँक्स कॉन्स्टंट H इज इक्वल टू 6.625 × 10⁻34 जूल सेकंड. ठीक आहे. C इज इक्वल टू विच इज स्पीड ऑफ लाईट इक्वल टू 3 × 10⁸ मीटर/सेकंड. आणि H म्हणजे काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट इक्वल टू 6.625 × 10⁻34 जूल पर सेकंड. तसेच आपल्याला एनर्जी दिलेला आहे. एनर्जी ऑफ फोटॉन इक्वल टू 5.28 × 10⁻⁹ जूल. तसेच आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी आणि काय काढायचं आपल्याला, वेवलेंथ लॅम्बडा. पहिला आपण फ्रिक्वेन्सी काढूयात. टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी which is F. So we know E is equal to एनर्जीचा फॉर्म्युला काय, H × F. F इज इक्वल टू काय येणार, E/H. मग व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात. एनर्जीचा आपल्याला माहीत आहे किती आहे व्हॅल्यू, 5.28 × 10⁻⁹ जूल. त्याच्यानंतर H प्लँक्स कॉन्स्टंट किती आहे, 6.625 × 10⁻34. याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळेल 0.797 × 10⁻15 हर्ट्ज. हे -34 वरती गेल्यानंतर प्लसमध्ये होते. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. टू कॅल्क्युलेट वेवलेंथ लॅम्बडा. मग एनर्जीचं फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, hc/लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू hc/E which is equal to
6.625 into 10 raised to minus 34 into 3 into 10 raised to 8 divided by 5.28 into 10 raised to minus 19. Therefore लॅम्बडा इज इक्वल टू, हे सगळ्यांचं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही -19 वरती गेल्यानंतर प्लसमध्ये होतो. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 3.764 इंटू 10 रेज टू मायनस 10 रेज टू 7 मीटर एवढा आन्सर येईल. ह्या लॅम्बड्याचा व्हॅल्यूला 3764 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटर असं लिहू शकतो. इथे मायनस साईन घ्यायचं विसरलो आपण. तर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 10 रेज टू मायनस 7 मीटरमध्ये आन्सर आला. हे 3 डिजिट इथे सरकवल्यानंतर आपण लॅम्बडाचा व्हॅल्यू 3764 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटरवर लिहू शकतो. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 3764 इंटू 10 रेज टू मायनस 10 डिवायडेड बाय 1 इंटू 10 रेज टू मायनस 10 अँगस्ट्रॉन. 1 अँगस्ट्रॉन किती असतो? 1 अँगस्ट्रॉन इज इक्वल टू 1 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटर एवढा असतो. मग आपण कन्वर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू 3764 अँगस्ट्रॉन असं युनिट मिळालं. एवढा आन्सर मिळाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. ह्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द शॉर्टेस्ट वेवलेंथ लॅम्बडा मिनिमम that can be emitted by a sudden stoppage of fast moving electron when they are strike on the screen of TV tube operating at 50 kilovolt. तर आपल्याला वेवलेंथ लॅम्बडा मिनिमम कॅल्क्युलेट करायचा आहे आणि इलेक्ट्रॉन पर सेकंड किती स्ट्राईक होत आहे, किती वोल्टेजला स्ट्राईक, ऑपरेटिंग वोल्टेज किती आहे 50 किलोवोल्ट. मग V इज इक्वल टू गिवन काय काय आहे, V इज इक्वल टू अप्लाइड वोल्टेज. अप्लाइड वोल्टेज इज हाऊ मच 50 किलोवोल्ट विच इज इक्वल टू 50 इंटू 10 रेज टू 3 वोल्ट. किलोवोल्टचं वोल्टमध्ये कन्वर्जन केल्यानंतर सो फाइंड शॉर्टेस्ट वेवलेंथ आपल्याला लॅम्बडा मिनिमम काढायचा आहे. सो लॅम्बडा मिनिमम इज इक्वल टू फॉर्म्युला काय HC/EV. मग आपण HC हे 6.625 इंटू 10 रेज टू मायनस 34 इंटू 3 इंटू 10 रेज टू 8 हे सगळं करण्याऐवजी ते पुन्हा अँगस्ट्रॉनमध्ये कन्वर्शन करण्याऐवजी आपण डायरेक्ट 12,400 अँगस्ट्रॉन डायरेक्ट लिहू शकतो. हे व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. डिवायडेड बाय वोल्ट किती आहे 50 इंटू 10 रेज टू 3. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 0.248 अँगस्ट्रॉन एवढा लॅम्बडा मिळेल, लॅम्बडा मिनिमम मिळेल. सो दिस इज द लॅम्बडा मिनिमम. ह्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑन अ सर्टन मेटल इज 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. कॅल्क्युलेट इट्स थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड थ्रेशोल्ड वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि प्लँक्स कॉन्स्टंट आणि स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू तर आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. मग आपल्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काढायचं आहे. इथे आपण W किंवा 50 पण घेऊ शकतो. 2 फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन विच इज इक्वल टू हाऊ मच 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याच्यानंतर प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायचं आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दॅट इज F0. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे फोटो इलेक्ट्रिक वर्कचा. वी नो 50 इज इक्वल टू काय आहे फोटो इलेक्ट्रिक वर्क विच इज इक्वल टू H इंटू F0 अँड F0 इज इक्वल टू 50/H विच इज इक्वल टू
50चं व्हॅल्यू किती आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती असतं 1.6 इंटू 10⁻19 जूल इंटू 5 केल्यानंतर 5.16 इंटू 10⁻⁻, डिवायडेड बाय एच किती असेल 6.6 इंटू 10⁻34. पाहिजे असेल तर तुम्ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं व्हॅल्यू पण लक्षात ठेवा. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 जूल. Therefore F0 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 1.212 इंटू 10⁻15 हर्ट्ज एवढा आन्सर येईल. त्याच्यानंतर आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ काढायचा आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा झिरोनी डिनोट करतात. थ्रेशोल्ड वेवलेंथ विच इज इक्वल टू लॅम्बडा झिरो. मग आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय आहे. लॅम्बडा झिरो इज इक्वल टू सी बाय एफ. मग सी इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सी इज इक्वल टू F0 इंटू लॅम्बडा झिरो. आपल्याला लॅम्बडा झिरो काढायचं आहे म्हणून लॅम्बडा झिरो इज इक्वल टू सी बाय F0 विच इज इक्वल टू 3 इंटू 10⁸. आपल्याला स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू माहीत आहे आणि एफ काय आहे किती आलं F0 1.212 इंटू 10⁻15. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला लॅम्बडा झिरो किती येईल 2.475 इंटू 10⁻7 मीटर. मग पुन्हा आपण ह्याचं 10⁻10 मध्ये करूयात. लॅम्बडा झिरो इज इक्वल टू 2475 इंटू 10⁻10 मीटर. मीटरचं अँगस्ट्रॉनमध्ये कन्वर्शन करून घेऊयात. लॅम्बडा झिरो इज इक्वल टू 2475 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 1 इंटू 10⁻10. मग अँगस्ट्रॉनमध्ये आपण कन्वर्शन करू शकतो. 1 अँगस्ट्रॉन इज इक्वल टू 1 इंटू 10⁻10 मीटर. सो लॅम्बडा झिरो इज इक्वल टू 2475 अँगस्ट्रॉन. थ्रेशोल्ड वेवलेंथ पण आपल्याला मिळाला. ठीक आहे, इथे होमवर्कसाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू.